or social are being built in record time. ज्या पायाभूत सुविधा होत्या आवश्यक असलेल्या सामान्यांच्या उत्थानासाठी त्या पायाभूत सुविधा सुद्धा अगदी रेकॉर्ड टाइम मध्ये म्हणजे गेल्या 10 वर्षात जे प्रकल्प झालेले आहेत त्या प्रकल्पांचा विचार केला तर कळतं की रेकॉर्ड टाइम मध्ये पायाभूत सुविधा दिल्या गेल्या आहेत. As in the 21st century is instrumental in formalization of the economy. Number 4, goods and services tax has enabled one nation, one market, one tax. Tax reforms have led to deepening and widening of tax. आमच्या सरकारने जीएसटी आणला आणि त्या जीएसटी मुळे एक नेशन एक टॅक्स एक मार्केट ही जी संकल्पना होती ती सत्यात उतरवली आहे आणि ज्याचे उद्योग क्षेत्रात आणि छोट्या दुकानदारांपासून सगळ्यांना होणारे फायदे आता आपण बघू शकतो आहे. IFSCA are creating a robust gateway for global capital and financial services for the economy. Number 7, proactive inflation management has helped keep inflation within the policy band. गेल्या 10 वर्षात सगळ्यात महत्त्वाचं काम जे मोदी सरकारने केलंय ते म्हणजे महागाई आटोक्यात ठेवणं. महागाई आटोक्यात ठेवण्यासाठी मुळापासून प्रयत्न केले गेले. कधी महागाई वाढते असं दिसलं तर त्याच्यावर उपाययोजना सुद्धा केल्या गेल्या. With reshoring and friendshoring, disruption and fragmentation of supply chains and competition for critical minerals and technology. महागाई आटोक्यात आणण्यासाठी जी सप्लाय चेन आहे त्या सप्लाय चेन चा योग्य वापर करणं त्याकडे योग्य लक्ष देणं हे सरकार सतत सातत्याने करत राहिलं आहे. For the world, the global economy was going through high inflation, high interest rates, low growth, very high public debt, low trade growth and climate changes. आणि म्हणूनच जेव्हा ग्लोबल इकॉनॉमी जगभरातल्या इकॉनॉमी संकटात होत्या तिथे महागाई सारखे प्रश्न निर्माण झाले होते. आपल्या देशात असे कुठलेच प्रश्न नव्हते. आपण महागाई आटोक्यातही ठेवली होती. इतकंच नाही तर बाकीच्या अर्थव्यवस्था जेव्हा कोलमडताना दिसत होत्या तेव्हा आपल्या अर्थव्यवस्थेची मात्र प्रगती होताना दिसत होती. Solutions for those global problems. The recently announced India-Middle East-Europe economic corridor is a strategic and economic game changer for India and others. नुकतेच भारत मिडल